नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। नवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा। आज नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच घटस्थापना। घराची संपूर्ण साफसफाई झाल्यावर देवघराची आणि देवी देवतांची स्वच्छता करून झाली। दिवे स्वच्छ घासून पुसून झाले। आज मी आपल्या देवघरात मेरी पिंक म्हणजेच फिकट गुलाबी रंगाचे वस्त्र अंथरले आहे। संपूर्ण कुटुंबात एखाद्या घरी घटस्थापना करत असतील तर सगळ्यांनीच घट बसवायचे नसतात। त्यामुळे मी कुलदेवीच्या मंगल कलशाला छान सजवले आहे आणि अखंड दिव्याची स्थापना करत आहे। हा अखंड दिवा जिथे स्थापन करणार आहे तिथे आधी लाल रंगाचे वस्त्र अंथरून त्यावर तांदळाने अष्टदल कमळ तयार केले। त्यावर हळद कुंकू अक्षता वाहून अखंड दिव्याची स्थापना केली। दिव्याला हळद कुंकू लावून अक्षता वाहिल्या आणि फुलं अर्पण करून नमस्कार केला। आपल्या देवाऱ्यात मी अखंड दिव्याची स्थापना केली आहे। देवतांच्या उजव्या बाजूला हा अखंड दिवा आणि देवीचा मंगल कलश असायला हवा। देवाऱ्याची पूजा केली, धूप दीप नैवेद्य दाखवून नमस्कार केला आणि प्रार्थना केली। उंबरठ्याची पूजा केली। आज उंबरठ्यावर हळदीचे छान असे लेपन करून दाराबाहेर रांगोळी काढली। दाराच्या दोन्ही बाजूला दिवे लावून पूजा केली। धूप दीप दाखवून उंबरठ्यावरील वातावरण अगदी प्रसन्न झाले। मग नमस्कार करून प्रार्थना केली। लक्ष्मी माता उंबरठ्यावरून आपल्या घरी प्रवेश करते, त्यामुळे उंबरठा स्वच्छ सुशोभित असणे आवश्यक असते। नंतर देवाऱ्यात आणि घरभर सगळीकडे धूप दाखवले। आमच्याकडे दाराचा उंबरठा आधी मार्बलचा होता, पण त्यानंतर काही वास्तुशास्त्रानुसार कारणं सापडली, माहिती मिळाली आणि नंतर मग हा सागाचा उंबरठा आत्ता हल्लीच मी लावलेला आहे आणि त्याची स्थापना केलेली आहे। तर पाहू शकता आता उंबरठा किती सुंदर आणि छान असा दिसतो आहे। तर असं असतं, काही गोष्टी असतात ज्या वास्तुशास्त्रानुसार आपल्याला कराव्या लागतात आणि त्याच्यामागे काही खास शास्त्रीय कारणे सुद्धा असतातच। झाडांमधून आपल्याला प्राणवायू मिळतो, त्यामुळे ईश्वराची ही देणगी आपल्यासाठी अनमोल आहे। म्हणूनच झाडांची पूजा आपण रोज नाही तरी काही खास दिवसांमध्ये करायला हवी। झाडांच्या सहवासात मन प्रसन्न होते आणि आत्मिक शांतता लाभते। आता वाचन करायला घेतले। आजपासून 9 दिवस देवीची आराधना केली जाते, त्यामुळे मी पण देवी आईची जेवढी सेवा करता येईल तितकी करणार आहे। दुर्गा सप्तशती पाठ केला तर खूपच छान। माझ्याकडे हा ग्रंथ नाही, त्यामुळे मी गुगलवरून डाउनलोड केलेला आहे। शेवटी काय तर मनापासून केलेली भक्ती महत्त्वाची। आपल्या नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पुस्तकात दुर्गा देवी स्तोत्र आहेत। माझ्याकडे भक्तिसागर हे पुस्तक आहे, त्यामध्ये दुर्गा सप्तशती सार आहे, ते वाचले। नित्यसेवा केली, माळीवर जप केला, सगळ्या देवी देवतांची कर्पूर आरती केली। या भक्तिमय वातावरणात मनाला किती प्रसन्नता मिळते त्याचा अनुभव सगळ्यांनाच मिळत असेल, मलाही मिळाला। देवी आई आणि आपल्या देवाऱ्याकडून नजरच हटत नव्हती। मनाला सकारात्मकता मिळाली की समजायचं ईश्वराने आपली सेवा मान्य केलेली आहे, त्यांच्यापर्यंत आपली भक्ती पोहोचली आहे। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीचे पूजन केले जाते। शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे कन्या, म्हणून ती पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून ओळखली जाते। हीच देवी पार्वतीचे रूप आहे। शैलपुत्रीचे स्वरूप अत्यंत शांत, पवित्र आणि सौम्य आहे। तिच्या एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात कमळ असते। ती बैलावर आरूढ आहे। हीच शक्ती नवचक्राची सुरुवात असून नवरात्रीच्या साधनेची पहिली पायरी आहे। देवीचे हे रूप भक्तामध्ये श्रद्धा, धैर्य आणि स्थैर्य निर्माण करणारे आहे। जीवनातील प्रत्येक नव्या सुरुवातीसाठी प्रेरणा देणारी देवी म्हणजे शैलपुत्री। नवरात्री 2025 मध्ये पहिल्या दिवशीचा रंग पांढरा आहे। पावित्र्य, शुद्धता, शांतता, प्रसन्नता, निर्मळता आणि निष्कलंकता, नवी आशा असे पांढऱ्या रंगाचे महत्त्व आहे। हा रंग देवी शैलपुत्रीच्या निर्मळ व शुद्ध तेजाचे प्रतीक मानला जातो। भक्त जर या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पूजन करतील तर मनःशांती, आत्मशुद्धी आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते। तर मंडळी, असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर जरूर करा। धन्यवाद।